आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत, तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97501 93901. संगमनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होतीये. गेली 2 दिवसात शहर पोलिसांनी आणि अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं छापे टाकून जवळपास 7000 किलोहून अधिक गोमांस पकडलाय. यातून संगमनेरचं नाव राज्यभर बदनाम होऊ लागलंय. हे सर्व कत्तलखाने संगमनेर नगर परिषद त्याचबरोबर शहर पोलिसांनी उद्ध्वस्त करावेत, अशी मागणी महाराष्ट्र शासनाचे मानद पशु कल्याण अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी केली आहे. संगमनेर नगर परिषद प्रशासन, तहसील त्याचबरोबर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर यांना त्यांनी निवेदन दिलंय. गोवंश हत्या प्रकरणात त्याच गाड्या तेच आरोपी असताना प्रशासन कारवाई का करत नाही, असा सवालही त्यांनी विचारलाय. संगमनेर शहरातील अनधिकृत 6 कत्तलखाने त्याचबरोबर 2 चामड्यांचे गोडाऊन उद्ध्वस्त करण्याची मागणीही शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी केली आहे. संगमनेर शहरामध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी आपण प्रशासनाने कत्तलखाने उद्ध्वस्त केले होते. दररोज हजारोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी गोवंशाची कत्तल चालते. नवीन मोठमोठे बेकायदेशीर कत्तलखाने या ठिकाणी उभे केलेत. तर आम्ही PI साहेबांना, मुख्य अधिकारी, नवीन नगराध्यक्ष आणि तहसीलदार साहेबांना एक लेखी निवेदन दिले की सर्व संगमनेर शहरातील सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करावेत आणि जे जे सराईत गो तस्कर आहेत, ज्यांच्यावर 5 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, त्यांना तडीपार, मोक्का किंवा NPD कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी संगमनेर शहरामध्ये व्हावी. कारण महाराष्ट्रामध्ये गाईला राज्यमातेचा दर्जा दिलाय. एकही गोवंश या महाराष्ट्रामध्ये कत्तलखान्यामध्ये कत्तल होऊ शकत नाही आणि तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल करून त्याचं मांस पुणे, मुंबई आणि परराज्यामध्ये देखील पाठवलं जाते. ते पूर्णपणे गोहत्या थांबावी आणि संगमनेर शहराचं नाव जे आहे, जे बदनाम झाले गोहत्येमुळे, ते पूर्णपणे चांगलं व्हावं अशी आम्ही सर्वांना विनंती केली. या प्रकरणी प्रशासनानं कारवाई न केल्यास मोठं जनआंदोलन उभं करण्याचाही इशारा स्वामी यांनी दिलाय. यापूर्वीही संगमनेरमध्ये अनेकदा कारवाया होऊन देखील हे बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच आहेत. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, C न्यूज मराठी, संगमनेर. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.